पण 10 चेंडूंवरती जर दीपू 10 चेंडू खेळतोय, मैदानाच्या आतमध्ये राहतोय, तर मिनिमम मी म्हणेन 4 ते 5 मोठे फटके तर इथे यायलाच हवेत. तेव्हा जाऊन एक फायटिंग टोटल उभा केला जाऊ शकतोय. लोवर फुल टॉस हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला फिल्डर फक्त प्रेक्षक बनून राहतील. बघा चेंडूमध्ये खराबी नव्हती, पण ही क्वालिटी आहे दीपेश माळीची. ताकद झोकली, मनगटी ताकदीचा वापर. बॉल गेलाय लॉंग ऑन फार. षटकार. असे भरपूर सारे फटके हवे देखील आहेत. नेक्स्ट बॉल. आणखीन एक उडवला ऑन साइडला, हा देखील स्लॉट मध्ये आणि ठीक पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. बॅक टू बॅक बिग वन्स दीपूचा बॅट मधनं. आणखीन एक धमाका. गोलंदाजासाठी हे सोपं नाहीये आणि 2 मोठे फटके आलेत आता दिलीप पाटील यांचा अगेन्स्ट. आता प्रेशर आपण म्हणूया की दिलीप पाटील वरती कमबॅक करावा लागेल. लाईनांनी लेंथ बनवते, थोडे चेंजेस आणावे लागणार आहेत. हा देखील लोवर फुल टॉस आणि हा देखील जर पाहिला गेला तर बाउंड्री लाईनचा बाहेर. 3 इन अ रो, सलगचे 3 दीपेशचा बॅट. चुकला होता त्याला आता पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये उभं केलं दीपेशने. नेक्स्ट बॉल. आणखीन एक हा देखील रडार मध्ये रेंज मध्ये आणि हा देखील लॉन्च केला आणि ठीक पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा 4था षटकार दीपेश माळीचा बॅट मधनं. आणि 5वा देखील आलाय. चेंडू सीमाशवर गेलाय. दबंग दीप ऑन फायर. करताना आपल्याला पाहायला मिळते दीपेश माळी. आणि 6वा देखील आलाय. चेंडूचा थोबाड रंगलो जातोय. चेंडू चामडी लोळवली जाते. या दीपेश माळी सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकताना. सहा धावांसाठी षटकार.